अगं त्या गावछापला जर मी सोडून दिलं ना तर ती परत परत माझ्या आडवी येते. बरोबर आहे अनुच. तू पण होय, ती अगदी बरोबर बोलते. कारण कमळीचा विषय आहे ना, हा आपण असा सहजासहजी सोडून द्यायचा विषय नाहीये. मुळात तिला कॉलेजच्या हॉस्टेलमधनं काढल्यानंतर ती कुठे राहते हे आपल्याला अजून कळलेलं नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने कॉलेजच्या हॉस्टेलवर कोणाला लपवून ठेवलं होतं हे सुद्धा आपल्याला कळलेलं नाही. आणि आपल्याला ते कळलं पाहिजे. मी काय म्हणते, हा ती कुणालाही मदत करू, आपल्याला काय घेणं देणं आहे? ओ गॉड मॉम, समजो गईला. अनुबाळा, हे बघ, तू एक काम करायचं. तू त्या कमळीच्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवायचं. तू तिच्या मागावर राहायचं. हा मागावर? अगं म्हणजे लक्ष ठेवायचं. ती कुठे जाते, काय करते हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. देखरेख करायची. लक्षात राहील? डन. शंका तर मला लई यायला. आईवर आता मला लई बारीक लक्ष ठेवायला लागणार आहे. उद्या पैशांची तरी सोय होईल, मग खोली बी घेता येईल आणि मग आईची टेस्ट बी करून घेता येईल. खरं आई आज दुपारी त्या बाईच्या मग का लागली होती? नक्की होती तरी कोणती बाई? काय कर, कसला विचार करतेस? काय नाही, एनिवे, कसा होता आजचा दिवस? म्हणजे हा असं काय खास नाही. खरं एकदा का लवकरच सोय झाली का मग आम्ही जाऊ इथून. तू फार घाई करतेस असं नाही वाटत तुला? कुठे होते सोय? आता काय कायमचं राहणार आहे का आम्ही इथं? ते तुम्ही मला सांगितलं होतं की नाही, कबड्डी कोचसाठी जागा आहे तिथं जा म्हणून. अरे हां, काय झालं त्याचं? ती नोकरी मिळाली मला. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला म्हणालो होतो ना, तुला जॉब नक्की मिळणार. आणि आता जरी जात असलीस तरी परत ह्याच घरात यायचंय, माहितीये ना? माझी सून कशी असावी अशा माझ्याही काही अपेक्षा आहेत. ऋषीच्या आयुष्यातून कायमचं निघून जायचं. फार वेळ न घालवता तुझ्या प्रेमाची किंमत बोल. ते तेव्हा नयनतारा मॅडम स्वतः मला या घरात घेऊन येते. आई काही बोलली का तुला? नाही बा, असं काही नाही. सर मी लईच दमलोय, मी झोपतो आता. गुड नाईट. गुड नाईट.